लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता रम्या हिची मस्ती चांगली काव्या जिरवणार, तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनीसुद्धा धनंजयचा हात सोडून कायमची जीवाबरोबर सासरी राहायला येणार. आता नेमकं काय घडतं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता इथे आपण पाहतोय की जीवा नंदिनी छान त्यांच्या फॅन्सना त्यांच्या लव्ह स्टोरीच्या गप्पा सांगतायत, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रम्या ही पार्थचं बोट बघते आणि म्हणत असते, बापरे पार्थ तरी किती कापलंय तुला, बघू मी मलम लावून देते, चल ना तू माझ्याबरोबर. अरे तुझं हे असं रक्त वाहत आहे, मला बघवत नाही आहे रे पार्थ, चल चल चल, तुला इन्फेक्शन वगैरे काहीतरी होईल. आता हे सगळं आतमध्ये रूममध्ये काव्य ऐकत असते आणि रम्याचं हे सगळं जे बोलणं असतं ते ऐकून काव्याला राग येतो. काव्य लगेचच आता खोलीचा दरवाजा उघडते आणि तिकडनं पार्थच्या जवळ येते आणि रम्याचा हात पार्थच्या हातातून बाजूला खेचून घेते आणि पार्थला आता ती स्वतःच्या बाजूने ओढून उभं करते आणि मग ती रम्याला म्हणत असते, रम्या तुला खूप हौस आहे का पार्थच्या जखमेवरती मलम वगैरे लावून देण्याची? एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्यापासून 1 नाही 2 नाही 4 हात लांब राहायचं. त्यांची बायको अजून जिवंत आहे, त्यांच्या हातावर बोटावर मलम लावून द्यायला, समजलं ना? उगाचच्या उगाच आम्हा नवरा बायकोच्या मध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नकोस, उगाचच्या उगाच शहाणपणा करू नकोस. तुला ना किती आणि काय काय वाटतं ना, आणि तुला पार्थची किती काळजी आहे, तुझ्या मनात काय आहे हे मला अगदी बरोबर माहिती आहे. पुन्हा जर आमच्यामध्ये आलीस ना रम्या, तर याद राख मी तुझं काय करेन माझं मला सुद्धा सांगता येणार नाही. प्रत्येक वेळी मध्ये 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 तुला करायची काय गरज आहे गं? लागलंय ना त्यांना, ते आम्ही आमचं बघून घेऊ. आणि पार्थ तुम्ही चला माझ्याबरोबर. आणि मग ती पार्थच्या हाताला खेचत पार्थला बेडरूममध्ये घेऊन येते आणि मग ड्रॉवरमधलं मलम काढून त्याच्या बोटावरती लावते. मलम लावत असताना काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख तुम्हाला काय गरज होती ते सगळं करण्याची? पार्थ म्हणतो, मांजर फिसकारलेली पुन्हा नॉर्मल झाली. त्यावर काव्या पुन्हा चिडते आणि म्हणते, तुम्हाला जोक सुचतोय, अजूनही मस्करी सुचती आहे का तुम्हाला? उगाच आले तुमच्याशी बोलायला, उगाच आले मलम लावायला. तुम्हाला ना ती रम्याच बरोबर आहे, ती रम्या तुम्हाला कसं छळेल ना मग बघाल तुम्ही. त्यावर पार्थ म्हणतो, मग तुम्ही काय वेगळं करताय? काव्या म्हणते, मी छळते तुम्हाला पार्थ, हे माझं प्रेम आहे प्रेम. पार्थ लगेचच काव्याला स्वतःच्या जवळ ओढून घेतो आणि म्हणत असतो, मग करा ना माझ्यावर प्रेम. काव्या तुमच्या प्रेमाचीच तर वाट बघतोय मी. आणि मग पुढे आता तो काव्याला म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला वाटलं नव्हतं मी हे असं काहीतरी विचित्र करून घेतल्याने तुम्हाला एवढं वाईट वाटेल. जर मला माहीत असतं तर मी हे असं कधीच केलं नसतं. आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो, अहो काव्या माझ्या मनात तर या सर्व गोष्टी आल्याही नव्हत्या. मी तर छान आपल्या दोघांसाठी नाईटला मस्त कॅन्डल लाईट डिनर वगैरे काहीतरी प्लॅन करणार होतो, पण त्या रम्याने तिकडे येऊन मला आयडिया दिली की काव्यासाठी काहीतरी खास कर, तिला स्पेशल वाटेल असं काहीतरी कर. आणि म्हणून मग मी माझं बोट कापून घेतलं आणि त्याने तुम्हाला नेकलेस बनवला. खरंच तुमची शपथ सांगतो, माझ्या मनात हे सगळं नव्हतं आलं. तुम्हाला तर माहिती आहे ना माझे प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत नाही आहे. काव्या म्हणते, काय हे सगळं तुम्हाला रम्याने सांगितलं? त्यावर पार्थ म्हणतो, हो ना, खरंच मी मूर्खपणा केला, मी तिचं ऐकलं. काव्या म्हणते, अहो पण ती वेडी आहे, ती बडबडेल, मूर्ख आहे ती, पण तुम्ही का ऐकलं तिचं देशमुख? तुम्ही कधीपासून तिचं ऐकायला लागलात? आणि तुम्हाला काय वाटतं, खरोखर ती जे काही आता वागते ते खरं आहे का? खरोखर तिला आपल्या संसाराची आपल्या नात्याची एवढी काळजी आहे का की ती आपल्याला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न वगैरे करणार आहे? ते काही नाही. आता ना मी त्या रम्याला सोडतच नसते. तिने तुम्हाला ही अशी टुकार एवढी फालतू आयडिया दिलीच कशी? नाही जर तिची सगळी मस्ती जिरवली ना तर माझंसुद्धा नाव काव्या नाही. तिने ना हे सगळं मुद्दाम केलं. तिला माहिती होतं ना की तिने हे सगळं केल्यामुळे मी तुमच्यावरती चिडेन, तुमच्यावरती रागवेन, तुम्हाला काहीतरी बोलेन, आपल्या दोघांमध्ये भांडण होईल आणि मग याच गोष्टीमुळे आपला व्हॅलेंटाईन डे खराब जाईल. तिला सगळं माहीत होतं आणि म्हणून तिने मुद्दाम हे सगळं केलं. तुम्हाला काय वाटतं, मला कळत नाही आहे का? नाही, आता ना मी त्या रम्याकडे जाऊन जरा बघतेच, तिला ना चांगला धडा शिकवते. पार्थ म्हणतो, काव्या नको ना प्लीज, ऐका ना माझं, काय गरज आहे तुम्हाला तिच्या नादी लागण्याची? हे बघा आज प्रेमाचा दिवस आहे, आज व्हॅलेंटाईन डे आहे काव्या. आजच्या दिवशी उगाचच्या उगाच तुम्ही त्या काव्याच्या रम्याच्या तोंडी लागणार, याच्याने तुमचाही दिवस खराब होईल काव्या. त्यावर काव्या म्हणते, नाही पार्थ, जर मी त्या रम्याला आता काही बोलले नाही ना तर माझा दिवस खराब जाईल. आता तर मी तिला सोडत नसतेच. नाही जर तिला चांगली अद्दल घडवली की नाही तर माझंसुद्धा नाव काव्या पार्थ देशमुख नाही. तिने ना हे सगळं जाणून बुजून केलं आहे आणि तिला तिच्या जाणून बुजून केलेल्या कर्माचं फळ तर मिळायला हवंच. तिला काय वाटतं, जर ती गाय कापत असेल तर मी काही वासरू कापू शकत नाही का? पार्थ म्हणतो, काय
त्यावर काव्या म्हणते, पार्थ, मराठीत म्हण आहे, जर समोरचा गाय कापत असेल ना तर एकदा तरी आपण त्याला वासरू कापून दाखवायचं, म्हणजे त्याला समजेल की नाही बाबा आपण जे करतो ना ते याला सुद्धा समजतं. आणि म्हणूनच आता मी ना त्या रम्याला सोडत नसते. मग काव्या आता रम्याच्या खोलीकडे रागारागात तावातावात चाललेली असते. काव्याला थांबवण्यासाठी पार्थसुद्धा तिच्या मागोमाग चाललेला असतो. इतक्यात काव्याला डायनिंग टेबलवर ठेवलेला सुरा दिसतो. काव्या तो सुरा उचलते आणि तशीच रम्याच्या खोलीत तडतड येते. रम्या म्हणत असते, काव्य कुठली पद्धत आहे ही खोलीमध्ये येण्याची? काव्या म्हणत असते, तुझं खूप प्रेम आहे ना रम्या पार्थवरती, स्वतःला प्रेमाची पुजारी वगैरे काय काय फालतू शब्द म्हणवून घेतेस ना. मग पार्थ ना ही अशी मूर्खासारखी आयडिया देताना तुला काहीच वाटलं नाही का? तू पार्थनं त्यांचं बोट कापायला लावलंस. त्यावर रम्या म्हणते, एक मिनटं, मी त्याला त्याचं बोट कापून घे असं सांगितलं नव्हतं, त्याने कापलं, त्यात मी काय करू? त्यावर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मला काहीच फरक पडत नाही का त्यांनी बोट कापलं काय, तुझं पार्थवर प्रेम आहे ना. त्यावर रम्या म्हणते, हो, माझं पार्थवर खूप प्रेम आहे, खूप मनापासून, मी त्याच्यासाठी काहीही करू शकते, जीवही देऊ शकते. काव्या म्हणते, नाही नाही, नको नको, एवढी जीव वगैरे देण्याची काही गरज नाही आहे. तू एक काम कर, तुझं प्रेम सिद्ध करण्यासाठी फक्त तू तुझं एक बोट कापून दाखव. जर तू तुझं बोट पार्थसाठी कापून दाखवलंस ना तर मी असं समजेन की तुझं खरोखर पार्थवरती खूप प्रेम आहे वगैरे वगैरे. दाखवतेस बोट कापून? हे घे, सुरा आणलाय मी, धर बोट काप. रम्या म्हणते, काव्या मूर्ख आहेस का तू? काहीही काय बडबडतीयस? काव्या म्हणते, अगं असं काय करतेस रम्या? आता तूच तर म्हणालीस ना की तू पार्थसाठी काहीही करू शकतेस, तू जीवही देऊ शकतेस. मग मी तर उलट तुला जीव देण्यापेक्षा कितीतरी पटीने सोपा पर्याय सांगितलाय. फक्त पार्थसाठी तुझं एक बोट कापून दाखव. त्यांचं माझ्यावर मनापासून आणि खरं प्रेम आहे म्हणून त्यांनी माझ्यासाठी त्यांचं बोट कापून घेतलं. मग तुझं सुद्धा खरं प्रेम आहे ना, मग काप की पार्थसाठी बोट. रम्या म्हणते, तुला वेड लागलाय का काव्या? मी असं काही करणार नाहीये. काव्या म्हणते, आता आलीस ना लायकीवर? त्याबरोबर त्या ठिकाणी आता मालिनी काकू येतात आणि मालिनी काकू आता म्हणत असतात, काय चाललंय काव्य तुझं? अगं तुमचा आवाज पार बाहेरपर्यंत येतोय आणि तू इथे काय करतेस या रम्याच्या खोलीत? रम्या, काय प्रकार आहे हा सर्व? काव्य आणि रम्या काहीच बोलत नसतात. मग मालिनी काकू म्हणतात, काव्या, मी तुझ्याशी बोलतेय, तुला विचारतेय ना मी, काय चाललंय हे सगळं आणि तू इथे या रम्याच्या खोलीत काय करतेस? आणि हे काय, तू डायनिंग टेबलवरचा चाकू कशाला उचलून आणलायस हातात? काय आहे हे सगळं? त्यावर काव्य म्हणते, सांगते ना मी, सांगते. आई, माझ्यासाठी पार्थ ना व्हॅलेंटाईन डेचं काहीतरी गिफ्ट प्लॅन करण्याबद्दल विचार करत होते. त्यावेळी या हुशार रम्याने, त्यांच्या खास मैत्रिणीने त्यांना कल्पना दिली की त्यांनी त्यांच्या बोटातलं रक्त काढून माझ्यासाठी काहीतरी नेकलेस वगैरे ड्रॉ करायचा. आणि पार्थने सुद्धा मूर्खपणा केला, या काव्याचं ऐकलं आणि स्वतःचं बोट चिरून माझ्या त्या स्केचवरती नेकलेस ड्रॉ केला. आणि म्हणूनच मला राग आलाय आणि म्हणून मी आता इकडे आली आहे रम्याला तिचं बोट कापून घ्यायला लावण्यासाठी. ती म्हणते ना की तिचं पार्थवर खरं प्रेम आहे म्हणून, मग करू देत की तिला तिचं प्रेम सिद्ध. पार्थचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्यांनी माझ्यासाठी बोट कापून घेतलं. आता जर हिचं सुद्धा खरं प्रेम आहे तर हिने बोट कापून घ्यायला पाहिजे ना. त्यावर मग आता हे ऐकून मालिनी काकूंना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. मालिनी काकू म्हणतात, रम्या, अगं काय तू पार्थला करायला लावलंस? बोट कापून घेणं काही खाऊ गोष्ट आहे का? उगाचच्या उगाच मूर्खासारखं कसं काय बरवू शकतेस ग तू? त्यावेळी मग त्या ठिकाणी वसवत्या येते. वसवत्या काव्याच्या हातात एवढा मोठा सुरा बघते आणि म्हणते, ए काव्या, काय चाललंय तुझं? आणि आमच्या खोलीत हा एवढा मोठा सुरा घेऊन कशाला आली आहेस? त्याबरोबर लगेचच रम्या जाते आणि वसवत्याच्या मागे लपते आणि म्हणत असते, आई, अगं ह्या मूर्ख काव्याचं ना डोकं फिरलंय, उगाच वेड्यासारखं काहीही बाष्कळ बडबडतीये. तुला माहिती आहे का, आता ही मला काय म्हणते की तुझं बोट कापून घे. त्यावर वसवत्या म्हणते, काय बोट कापून घे? काव्या, वेड लागलाय का तुला? माझ्या मुलीचं बोट कापून घे म्हणतेस, ती मोठी शाणी आली आहेस की काय तू? आणि माझी मुलगी का बोट कापून घेणार? त्याबरोबर लगेचच रम्या वसवत्याला म्हणते, अगं आई, ते काय झालं, पार्थ ना काहीतरी प्लॅन करत होता व्हॅलेंटाईन डेसाठी या काव्याकरता, म्हणून मग मी त्याला सुचवलं की काहीतरी स्पेशल कर, काहीतरी खास कर. तर पार्थने स्वतःचं बोट कापून घेतलं आणि त्याच्या रक्ताने त्या काव्याच्या गळ्यातला नेकलेस बनवला. आणि आता बघ ना, ही काव्य म्हणते की मी माझं बोट कापून घ्यायचं. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणत असतात, पण तुला नसता आगाऊपणा करायला मुळात सांगितलंच कोणी होतं? तुला कोणी विचारलं होतं का? तुला स्वतःहून जाऊन फुकटचे सल्ले द्यायची काय गरज होती? फुकटचे उपदेश करू नये रम्या, ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यात तर मुळात बोलूच नाही. जाऊ देत काव्या, तू उगाचच्या उगाच हिच्या नादी लागू नकोस. हिच्या नादी लागून तुझा सुद्धा वेळ वाया जातोय, तू जा.
काव्या म्हणते नाही नाही, जोपर्यंत रम्या स्वतःचं बोट कापून घेणार नाही ना तोपर्यंत मी जाणार नाही. ती म्हणते ना की तिचं प्रेम खरं आहे, तिचं प्रेम शुद्ध आहे, पार्थसाठी ती जीवही देऊ शकते. आत्ताही मी तिला विचारलं की तुझं पार्थवरती प्रेम आहे का, तर ती मला तेच म्हणाली की हो, माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे आणि पार्थसाठी मी काहीही करू शकते, मी माझा जीवही देऊ शकते. मग जीव देण्यापेक्षा बोट कापून घेणं हा कितीतरी सोपा पर्याय आहे. रम्या, तू बोट कापून घे, धर ना, धर. त्यावेळी रम्या आता काव्याला म्हणते, ए गप ग काव्या, मूर्ख आहेस का तू? काव्या म्हणते, मी मूर्ख नाही आहे, तू स्वतःला अतिहुशार समजत होतीस, समजलं ना? उगाचच्या उगाच माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा जर प्रयत्न पुन्हा केलास ना रम्या, तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. आज तुला एवढ्यावर सोडून देते आहे, पण पुन्हा जर असा काहीतरी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलास तर तू आहेस आणि मी आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा नंदिनी ताईचीच बहीण आहे. जर नंदिनी ताई तुला पुरून उरू शकते ना, तर मी सुद्धा नक्कीच उरू शकते. आणि मग ती तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनी त्यांच्या फॅन्सना छान त्यांची लव्ह स्टोरी सांगत असतात. सगळे फॅन्ससुद्धा आनंदाने ऐकत असतात. सगळं वातावरण प्रसन्न, मंगलमयी, छान आनंदमयी असताना त्या ठिकाणी नंदिनीचे बाबा म्हणजेच धनंजय येतात आणि धनंजय म्हणतात, नंदिनी. त्याबरोबर आता नंदिनी घाबरते. सगळेच जण आता उठून उभे राहतात. पण आता हे नंदिनीचे वडील आहेत, ही गोष्ट जीवा नंदिनीच्या फॅन्सना तर माहीत नसते. त्यामुळे मग आता जीवा आणि नंदिनीला ते लोक विचारू लागतात की कोण आहेत हे. त्यावेळी ते म्हणतात, या मुलीचा बाप. आणि मग ते नंदिनीच्या हाताला धरून तिला तिकडनं खेचत घेऊन जातात. आता नंदिनीला जीवापासून असं लांब धनंजयने घेऊन गेल्याबरोबर मग जीवाला त्याचे फॅन्स विचारू लागतात की नंदिनीला तिच्या वडिलांनी तुमच्यापासून लांब का नेलं? म्हणजे तुम्ही तुमचं 21 दिवसाचं चॅलेंज पूर्ण करू शकलेला नाही आहेत का जीवा दादा? नंदिनी ताई तुमच्याबरोबर राहत नाही का? तुम्ही आता एवढं छान तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलत होतात, मग अचानक तुमच्या लव्ह स्टोरीत हा विलन कुठून आला? नंदिनी ताईचे बाबा असे का वागतात? त्यांना तुमचं प्रेम मान्य नाही आहे का? जीवा दादा, अहो आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही तुमचं 21 दिवसाचे चॅलेंज कंप्लीट करू शकलेलं नाही आहात का? तुम्ही चॅलेंजमध्ये हरलाय का? नंदिनी ताई आता तुमच्याबरोबर कधीच राहणार नाही आहे का? जीवा दादा, काहीतरी उत्तर द्या ना, काहीतरी बोला ना. जीवा आता निरुत्तर झालेला असतो. तर त्याचा एक फॅन म्हणतो, म्हणजे तुम्ही आमच्याबरोबर जे काही बोललात ते सगळं खोटं होतं का? तुम्ही आणि नंदिनी ताई मुळात एकत्र राहतच नाही, पण उगाचच्या उगाच तुम्ही आमच्यासमोर नाटक केलं एकत्र असल्याचं. बरोबर बोलतोय का मी? सांगा ना, काहीतरी उत्तर द्या जीवा दादा. असे तुम्ही गप्प बसू शकत नाही, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे तुम्ही. त्याबरोबर एक मुलगीसुद्धा म्हणू लागते, सांगा ना जीवा दादा, तुम्ही नंदिनी ताई बरोबर राहत नाही का? जीवा दादा, तुम्ही चॅलेंज हरलाय का? जीवा दादा, सांगा ना, काहीतरी बोला ना. तर इकडे आता नंदिनी हे सगळे शब्द ऐकते आणि आता ती तिच्या बाबांना म्हणत असते, बाबा माझा हात सोडा, बाबा माझं ऐका, बाबा प्लीज. पण धनंजय तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. मग नंदिनी धनंजयच्या हातातनं स्वतःचा हात जोरात हिसकावते आणि म्हणत असते, बाबा प्लीज स्टॉप इट, थांबवा हे सगळं, प्लीज थांबा. आता काय सुरू आहे तुमचं बाबा? आणि किती दिवस हे सगळं तुम्ही असंच सुरू ठेवणार आहात? आणि मुळात काय मिळतंय काय तुम्हाला हे असं विचित्र वागून? सांगा ना, काय मिळतंय? जीवांनी काय काय नाही केलं माझ्यासाठी, आणि तरीही तुम्ही अजूनही जीवांच्याबद्दल मनामध्ये शंका धरून आहात. जीवांच्याबद्दल अजूनही तुमच्या मनात रागच आहे का बाबा? हे बघा, तुम्ही चुकताय बाबा. त्यावर धनंजय म्हणतो, मी नाही, तू चुकतेस नंदिनी, आणि काहीही झालं तरी मी तुझा बाप आहे आणि मी तुला चुकू देणार नाही. मी काहीही झालं तरी त्या नालायक मुलाबरोबर तुला कधीच जाऊ देणार नाही, ज्याने स्वतःचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुला दारू पाजली, तुझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता बाद झालं, तू इथे माझ्याशी वाद घालत बसू नकोस, तू माझ्याबरोबर ताबडतोब बाहेर चल. तर आता नंदिनी म्हणते, नाही, मी कुठेही येणार नाही. आता नंदिनी जोरात ओरडते आणि आता नंदिनीचा हा आवाज जीवापर्यंत आतमध्ये कॅफेत येतो. त्याबरोबर मग जीवाला प्रश्न पडतो की नंदिनी का ओरडते? मग आता लगेचच जीवा हा धावतच बाहेर येतो. आता जसं जीवा धावत बाहेर येतो तसे जीवाचे फॅन वगैरे सुद्धा सगळे धावत बाहेर येतात आणि आता सगळेजण तिकडे उभे असतात आणि आता सगळेजण बघत असतात की नंदिनी आणि धनंजय समोरासमोर उभे आहेत. आणि नंदिनी धनंजयला म्हणते, बास झालं बाबा, बास, थांबवा आता हे सगळं. तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे बाबा, सपशेल चुकीचं. आजपर्यंत मला तुमचा कुठला निर्णय पटला नाही आहे, असं कधीच घडलं नव्हतं, पण आज तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे आणि हे सगळं नाही आवडत आहे मला. आणि तुम्ही जीवासारख्या चांगल्या मुलावर डाऊट घेताय. अहो, जीवांनी कधीही मला दारू पाजणं शक्यच नाही आहे. उलट त्या दिवशी माझ्याकडनं चूक झाली होती. गुड्डू भैयांनी स्वतःसाठी आणलेली दारू मी पाण्याची बाटली म्हणून गटागटा पिऊन घेतली. जीवांना तर माहीतही नव्हतं की मी दारू प्यायली. जेव्हा त्यांनी नंतरनं माझ्या तोंडाचा वास घेतला तेव्हा त्यांना खरं कळलं, मी दारू प्यायलेली असताना सुद्धा त्यांनी माझ्याबरोबर काहीही चुकीचं केलं नाही.
उलट त्यांनी मला सांभाळून घेतलं, मला समजून सांगितल्या सर्व गोष्टी, आणि तरीही तुम्ही जीवानं दोषी ठरवताय. हो, त्या दिवशी मला खरंच काही आठवत नव्हतं, पण नंतर मी माझ्या बुद्धीला त्राण दिला. मला गुड्डू भैयांनी सांगितलं, आईने बाकीच्या गोष्टी सांगितल्या, आणि मग मला कळलं की त्या दिवशी माझ्यामध्ये आणि जीवांमध्ये काय काय घडलं होतं ते सगळंच मला आठवू लागलं. आणि आता मला तुमच्याबरोबर घरी यायचं नाही आहे बाबा, कारण आता मी मुळात नंदिनी धनंजय मोहिते राहिलेली नाहीच आहे. आता मी सौभाग्यवती नंदिनी जीवा देशमुख आहे. आणि कुठल्याही लग्न झालेल्या मुलीने फार काळ सासर सोडून माहेरी राहणं चांगलं दिसत नाही, आणि मलासुद्धा माझ्या माहेरी राहण्यात काही रस नाही आहे. माझं सासर एवढं चांगलं आहे, माझा नवरा एवढा चांगला आहे, सासू सासरे आई वडिलांसमान आहेत, मग ते सगळं सोडून मी तुमच्याबरोबर कायमची माहेरी राहायला यावं अशी तुमची काय इच्छा आहे? त्यावर धनंजय म्हणत असतो, नंदिनी, म्हणजे या नालायक मुलासाठी तू माझा हात सोडणार आहेस का? ज्या बापाने तुला एवढं लहानाचं मोठं केलं, तुला शिक्षण दिलं, तुला खाऊ पिऊ घातलं, तुझं संगोपन केलं, तुझ्यावर संस्कार केले, त्या बापाला तू या जीवासाठी धुडकावून लावणार आहेस? त्याचं तू ऐकणार नाही आहेस ह्या नालायक मुलासाठी? त्यावर नंदिनी म्हणते, बाबा प्लीज, जीवाना सतत नालायक नालायक म्हणू नका, कारण मुळात जीवा नालायक नाही आहेत, ते खूप चांगले आहेत. आणि राहिला प्रश्न जन्मदात्याचा हात सोडण्याचा, तर बाबा मला तुमचा हात कधीच सोडायचा नाही आहे. मला तुमचा हात बाबा म्हणून कायमच डोक्यावर आशीर्वादासाठी हवा आहे, पण त्याचबरोबर मला जीवांची साथसुद्धा माझ्या आयुष्यात हवी आहे, कारण जोडीदाराशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असतं, हे मात्र तितकंच खरं आहे ना बाबा. आई वडील हे मुलीला फक्त जन्मापुरते असतात, पण नवरा हा तिच्या कर्माचा जोडीदार असतो, साथीदार असतो, आणि मला माझ्या नवऱ्याला असा अर्धवट नाही सोडायचं आहे. मला त्यांच्याबरोबर आयुष्यभर सुखाने संसार करायचा आहे, त्यांची साथ द्यायची आहे, त्यांच्याबरोबर एकत्र राहायचं आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की या सगळ्यासाठी तुम्ही आम्हा दोघांनाही आशीर्वाद द्यावा, भरभरून आशीर्वाद. आम्ही दोघांनीही असेच, याच नाही तर पुढच्या 7 जन्मात एकत्र राहावं, एकमेकांना साथ द्यावी, आयुष्य एकमेकांबरोबर घालवावं, असं तुम्ही बोलावं अशी इच्छा आहे माझी बाबा. खरंच तुम्हाला काय वाटतं? तुमच्याशी हे असं रूढ बोलताना वागताना मला काहीच वाटत नाही आहे का? त्यावर धनंजय म्हणतो, जाऊ देत, आता तुला काय वाटतं आणि काय नाही वाटत याने काहीही फरक पडत नाही मला नंदिनी. मला वाटलं होतं की माझ्या मुलीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण नाही, मी चुकलो. आता मला इथे थांबण्यात काही रस नाही आहे, तुला जे करायचं ते तू कर, एवढं बोलून धनंजय रागारागात तिकडनं निघून जातो. आता जीवा नंदिनीच्या फॅन्सने हे सर्व व्हिडिओमध्ये शूट वगैरे केलेलं असतं, आणि त्या सर्व व्हिडिओ आता ते सोशल मीडियावरती व्हायरल करतात. त्याबरोबर आता त्यातली एक व्हिडिओ आशापर्यंत पोहोचते. आशा ती व्हिडिओ बघते आणि खूपच जास्त खुश होऊन जाते, आणि ती व्हिडिओ घेऊन ती धावतच मालिनीकडे येते आणि मालिनीला सांगते, मालिनी वहिनी, अहो हे बघा ना, आपल्या जीवादादांची बाजू घेऊन नंदिनीताई ती त्यांच्या वडिलांना काय मस्त बोलल्यात बघा तरी. त्याबरोबर मालिनीसुद्धा तो व्हिडिओ अगदी डोळे भरून बघते, आणि ते सगळं बघून मालिनीला खूपच नंदिनीचा अभिमान वाटू लागतो. त्याबरोबर नंदिनी आता जीवाचा हात पकडते आणि आयुष्यभर मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे, तुम्ही सुद्धा माझी साथ द्याल ना, असं म्हणते. जीवा होकार देतो आणि दोघंजणं आता घरी येतात. आता जीवा नंदिनी घरी आल्यावर मालिनी नंदिनीची वाटच बघत असते. मालिनी नंदिनीचं खूप खूप कौतुक करते. ती म्हणत असते, नंदिनी खरंच ग बाई, आज तू जे काही तुझ्या बाबांना बोललीस की नाही, त्यामुळे जरी तुझे बाबा दुखावले गेलेले असले तरीसुद्धा तुमचं नातं जिंकलं आहे. जीवांचं 21 दिवसाचं व्रत फळाला आलं आहे नंदिनी. तुम्ही दोघंजणं आयुष्यभर असेच एकत्र राहा, गुणा गोविंदाने नांदा. तुम्हाला, तुमच्या जोडीला आणि तुमच्या या सुखाला, तुमच्या आनंदाला कोणाची म्हणून कोणाची दृष्ट लागायला नको. आज मला ना खूप आनंद झाला आहे. माझी दोन्ही मुलं, माझ्या दोन्ही सुना आज एकत्र आल्यात. याहून जास्त एका आईला काय हवं असतं? तिला तिच्या मुलांच्या सुखापेक्षा प्रिय काहीच नसतं. जीवा नंदिनी, आयुष्यभर असेच एकत्र राहा. आणि नंदिनी, फार काळजी करू नकोस. काहीही झालं तरी ते तुझे बाबा आहेत, फार काळ तुझ्यावरती नाराज नाही राहू शकत. बघ, लवकरात लवकर धनंजय भाऊजींचा तुझ्यावरचा राग निवळेल आणि पुन्हा एकदा ते तुझ्याबरोबर चांगले वागू लागतील, चांगले बोलू लागतील. त्याबरोबर आता लगेचच आशासुद्धा म्हणते, नंदिनीताई तुम्ही तर एकदम भारीच बोललासा की. नाही म्हणजे कॅमेरासमोर असताना पण तुम्हाला एवढं बोलायचं सुचलं. अहो जर तुमच्याऐवजी मी असती का नाही, तर माझी तर नुसती गडबड झाली असती, लटलट हालायला लागलं असते मी, मला काही सुचलंच नसतं बोलायचं. त्यावर नंदिनी म्हणते, प्रेम खरं असलं ना की हिंमत आपोआप येते. आता हे ऐकून तर जीवाला आणखीनच छान वाटतं. मालिनी म्हणते, वा वा वा, जीवा सरांकडनं शिकवणी खूप छान झालेली दिसते नंदिनी. त्याबरोबर आशा हसते आणि म्हणते, जीवा दादा, नंदिनीताई तुम्ही एकत्र आणि आनंदी लई छान दिसता बघा. तुम्ही दोघं की नाही
असेच कायम एकत्र राहा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.